गुड मॉर्निंग सर. फायनली आपली मनसून राईड आज स्टार्ट झाली आहे. आमचा लोकेशन सध्या तरी कल्याण पिक झाला आहे, तर आम्ही पेट्रोल भरून मग राईडला सुरुवात करू. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडेल. आम्ही तुम्हाला स्पॉट दाखवू मनसून राईडला नक्की कोणत्यात. आणि आज एरवी तर कधी पाऊस नसतो, आज बघा राईडला जायचं आहे तर नुसता पाऊस पडतो आहे. आणि हेल्मेट पण आपण ॲक्टिवाचं हेल्मेट आणलं आहे, दुसरं हेल्मेट भिजेल म्हणून. तर बघू आम्ही अजून आजची राईडचं डिस्टन्स तर 120 किलोमीटर आहे. तर आपण राईड स्टार्ट करू आणि मग ट्रिप लावून तसं बघू रात्रीपर्यंत टोटल किती किलोमीटर होत आहेत ते. तर मी पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल ब्लॉग बघणे. आपली राईड चालू झाली. ऑलमोस्ट 50 किलोमीटर क्रॉस करून आम्ही आता कल्याण मुरबाडच्या आसपास पोचलो आहे. तर इथे प्रॉपर आपण ग्रीनरी बघून इथं जरा फोटोशूटसाठी थांबलो आहे. पाऊस जरा थांबला आहे, म्हटलं जरा ब्लॉग कंटिन्यू करू आणि फोटोशूट करू. थोडा सीन बघा तुम्ही. इथे आतमध्ये वॉटरफॉल आहेत, पण आम्ही सध्या वॉटरफॉलला कुठे जाणार नाही. आमच्यासोबत थोडे रायडर्स भेटले आहेत आम्हाला, तर आम्ही विचार केला आहे माळशेजच्या आसपास जाऊन रिटर्न येऊ, जास्त पुढे जाणार नाही. तर बघूया, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा. तुम्हाला आम्ही एक एक प्लेस दाखवू ज्या विजिट पावसाळ्यात करू शकता तुम्ही. तसे कुठे 60 किलोमीटर झाले आहेत. रस्ता एवढा बेकार आहे, तुम्हाला मी माझ्या गाडीची हालत दाखवतो. सकाळी तरी मी वॉश करायचा विचार केलेला, बरं झालं गाडी वॉश नाही केली आहे. गाडीची हालत बघा तुम्ही. सायलेन्सरचा तर अक्षरशः कलर चेंज झाला आहे. ही गाडी काही एवढी खराब झाली नाही, पण व्ह्यू बघा. 40 किलोमीटर लांब आहे. आम्हाला हा स्पॉट भेटला आहे चांगला, मग बोललं थोडा गाड्यांचा आणि आमचा फोटोशूट एवढा करून घेऊ. एक फोटोग्राफर. हे पडली बॅग. मोबाईलला थोडा चार्जिंग करून बोललो आता थोडा ब्लॉग शूट करूया. तर इकडे आम्हाला थोडा स्पॉट भेटला, तर इथे आम्ही बोललो फोटोज काढून घ्या. तर तुम्ही इकडचा स्पॉट एकदा चेक करा. हा भैरवगड आहे, तर इथे प्रॉपर गडावर धूक बघा तुम्ही, धुकं. आता आम्ही पुढची राईड इथे कंटिन्यू करतो. अजून 26 किलोमीटरची राईड बाकी आहे. तर इथून डायरेक्ट माळशेज घाट तिथेच जाऊन थांबणार, कारण की आमचे खूप स्टॉप झाले आहेत. त्यामुळे आम्हाला 12:30 वाजलेत ऑलमोस्ट इथेच. तर मला वाटतं 1 वाजेल वरती पोचायला. घाटावर पोचलो पण नाही आणि सीन बघा तुम्ही. एक एक सीन आम्ही नुसतं मध्ये मध्ये फक्त स्पॉट बघून तेवढ्या गाड्या तेवढा थांबवत आहे. आता त्या लोकांना गाड्या वरती टाकून तिथे फोटो काढायचे आहेत. स्पॉट शोधतात गाडी टाकायला. पाऊस असता तर अजून मजा आली असती. हा स्पॉट अजून माळशेज घाट 20 किलोमीटरच्या आसपास आहे अजून. तर बघू, जाईपर्यंत मला वाटतं अजून एकदा मोबाईल चार्ज करावा लागेल. काय आयफोनचा तोच प्रॉब्लेम आहे. माझी तर बॅटरी लगेच संपते, कारण की 70% बॅटरी लाईफ आहे. तर बघू, आपण जाईपर्यंत वरती जाऊन अजून ब्लॉग शूट करू आणि रीलसुद्धा काढायचे आहेत. असे सीन तर वरती खूप असतील मला वाटतं. तर ब्लॉग पूर्ण बघत राहा, तुम्हाला अजून स्पॉट मी दाखवतो. वेलकम टू माळशेज.
डोळा काय नाही याच्या समोर. कोण बोलतं स्पॉट नाही बघत आम्ही. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. तर आम्ही आता माळशेज घाटच्या टॉपवर आहे. तर तुम्ही इकडचा व्ह्यू, मला माहीत नाही मोबाईल किती क्लिअर दाखवू शकतो, पण डोळ्यांना जे दिसत आहे ते नक्कीच मोबाईलला दिसत नसणार. इथे पूर्ण सगळीकडे धुकंच धुक आहे. तुम्ही प्रॉपर व्ह्यू जर बघितलात तर सगळीकडे नुसतं धुकंच धुक आहे. पुढचा टनल पण मी दाखवतो तुम्हाला. मगाशी येताना आम्ही शूट केला आहे. मस्त आहेत, मस्त हॉर्न वाजवून एक नंबर आहे. पण इथे जरा शूटिंग करायला भीती वाटते, कारण की इथे माकडं आहेत. तर मला त्याचीच भीती आहे. जाऊन नाही तर मोबाईल माझ्या हातातून काढून घेऊन जायचे. तर ब्लॉग पण राहायचा तसंच आणि फुकटचा फटका बसायचा तो वेगळा. बघूया आपण पुढे जाऊन शूटिंग करेल. इथे माकडं नसतील. व्ह्यू पाहिजे तर असा सगळीकडे धुकंच धुकं. त्या पॉईंटवर जायचं. तिथे एक पॉईंट आहे, तिथून बघा खालचं मोबाईलमध्ये तेवढं दिसत नाही, पण खाली खूप चांगलं आहे. आपण पुढे जाऊन तिथे शूट करूया. तिकडून पॉईंट चांगला आहे. बरोबर सगळीकडे जिथे बघू तिथे धुकंच धुकं आहे. कालची राईड आपली सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. काल रात्री आम्हाला यायला ऑलमोस्ट 11:30 वाजले, म्हणून व्हिडिओचा एंड तेवढा प्रॉपर करायला भेटला नाही. म्हणून म्हटलं आता सकाळी करूया. तर आमची कालची राईड ऑलमोस्ट 260 किलोमीटर आम्हाला झाली आणि रस्ता खराब असल्यामुळे गाडीची हालत बघा किती खराब झाली. आता मी गाडी वॉशिंगलाच नेतो आहे. तर आम्ही कालची राईड पूर्ण एन्जॉय केली. तुम्ही पूर्ण ब्लॉग चेक करा, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअरसुद्धा करा.